ऑइली स्किन आहे, पिंपल आणि ॲक्ने ते सुद्धा असतील, ब्लॅकहेड्स अँड व्हाईटहेड्स ते पण झाले असतील, या सगळ्यामुळे स्किन पण डल दिसत असेल. अरे यार, या उन्हाळ्यामध्ये ऑइली स्किनची काळजी कशी घ्यायची नाही माहिती आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अध्या खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी ना तापमान प्रचंड वाढलेलं आहे. मी इथे घामाने अक्षरशः भिजली आहे. तरी ही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की उन्हाळ्यात ऑइली स्किनने त्वचेची काळजी कशी घ्यायची. फ्रेंड्स, उन्हाळ्यात सगळ्यात जास्त जी वाट लागते ती म्हणजे ऑइली स्किनची. सगळ्यात आधी ना आपण ऑइली स्किनचा प्रॉब्लेम समजून घेऊ, त्यानंतर त्याच्यावर सोल्युशन बघू. ठीक आहे. आपल्या स्किनवर छोटे छोटे पोर्स असतात. त्या पोर्समधून सेबम नावाचं नॅचरल ऑइल बाहेर पडत असतं आपल्या स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी. ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांचे जे पोर्स असतात ते मोठे झालेले असतात ह्युमिडिटीमुळे, तापमानामुळे. ठीक आहे. त्यामुळे या मोठ्या पोर्समधून एक्स्ट्राचं सीबम बाहेर पडत असतं. आता या सीबमवर जर धूळ, माती, पोल्युशन चिकटलं तर ते डायरेक्टली आपल्या पोर्समध्ये जातं. त्या पोर्सवर जर डेड स्किन जमा झाली तर तिथे आपल्याला ॲक्ने येतात, पिंपल येतात, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स. आपले जे पोर्स असतात ते क्लॉग होतात आणि आपली स्किन पूर्ण डल होऊन आपल्या स्किनची वाट लागते. आता या स्किनची आपल्याला जर काळजी घ्यायची असेल तर वेळोवेळी आपल्याला स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. आज मी तुम्हाला खूप छान असं डेली स्किन केअर सांगणार आहे. त्यामुळे तुमची जी स्किन आहे ती क्लीन राहील आणि तुम्हाला ॲक्ने, पिंपल असे काहीच प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे आज मी तुम्हाला खूप स्वस्त प्रोडक्ट वापरून डेली स्किन केअर कसं करायचं ते दाखवणार आहे. त्याचसोबत मी आज तुमच्यासोबत छान असा DIY फेस पॅक शेअर करणार आहे. त्याने तुम्हाला खूप फायदा मिळणार आहे. चला तर फ्रेंड्स, लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचसोबत तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांचं नाव घेऊन त्यांना स्पेशली थँक्यू म्हणतो. ठीक आहे. तर पटापट सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये मला लिहून पाठवा. तर चला लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात. स्किन केअरमध्ये 4 स्टेप असतात: क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि सन प्रोटेक्शन. आपल्याला या 4 स्टेप दिवसातून 2 वेळा करायच्या आहेत. ठीक आहे. सगळ्यात जो पहिला स्टेप आहे तो म्हणजेच क्लिन्झिंग. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी दिवसातून 2 ते 3 वेळा फेस वॉश हा केला पाहिजे. जर तुम्ही फ्रेंड्स सकाळी फेस वॉश केलात आणि जर तुम्ही बाहेर गेले असाल आणि दुपारून घरी आले असाल तर तुम्हाला दुपारी पण फेस वॉश करायचं आहे. त्यानंतर दुपारनंतर तुम्हाला संध्याकाळी पण फेस वॉश करायचं आहे. जर तुम्ही घरातच असाल तर दिवसातून 2 वेळा करा आणि जर तुम्ही बाहेर गेले असाल तर दिवसातून 3 वेळा करा. फ्रेंड्स, आता आपल्याला फेस वॉश निवडायचा आहे. तर जो ऑइली स्किनवाल्यांसाठी फेस वॉश बनवलेला असतो तो आपल्याला यूज करायचा आहे. इथे मी बायोटिकचा हा नीम फेस वॉश वापरणार आहे आणि यामध्ये ना नीम असल्यामुळे हे अँटीबॅक्टेरियल आहे. त्यामुळे तुमचे जे पोर्स आहेत त्यांना डीपली क्लीन करायचं काम करेल. ठीक आहे. आणि हा जो फेस वॉश आहे तो ऑल स्किन टाईपसाठी आहे. माझी स्किन ऑइली टू नॉर्मल या कॅटेगरीमध्ये येते म्हणून मी हा फेस वॉश वापरते. आणि तुम्ही बघू शकता मी याची पूर्ण बॉटल जी आहे ती आता माझी संपलेली आहे. मला हा फेस वॉश खूप आवडतो. तुमची ऑइली स्किन असेल, नॉर्मल असेल, तुम्ही हा फेस वॉश यूज करू शकता. हा खूप छान फेस वॉश आहे. फेस वॉश अप्लाय करण्याआधी आपल्याला चेहरा ओला करून घ्यायचा आहे. आता इथे हातावर मी थोडंसं फेस वॉश घेतलेला आहे. पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 30 ते 40 सेकंद छान अशी फेसची मसाज करायची आहे. त्याने आपल्या चेहऱ्यावर जेवढे पण इम्प्युरिटीज असेल, धूळ, माती, पोल्युशन असेल ते व्यवस्थित क्लीन होईल. त्यानंतर चेहरा आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता सेकंड स्टेप तो म्हणजे एक्सफोलिएट युअर स्किन. आपल्याला हप्त्यातून 1 ते 2 वेळा आपल्या स्किनला एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या स्किनवर डेड स्किन ही साचली जाते. ही डेड स्किन आपल्या पोर्सला बंद करते. त्यामुळे आपल्याला पिंपल, ॲक्ने, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स होतात. आता ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी हप्त्यातून एकदाच फक्त स्किन एक्सफोलिएट करायची आहे. त्यासाठी इथे मी हिमालयाचा हा नीम प्युरिफाईंग फेस स्क्रब आहे तो वापरणार आहे. नीम आहे त्यामुळे तुमची स्किन डीपली हा क्लीन करेल. त्याचसोबत याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ना ते खूप माइल्ड आहेत. त्यामुळे ऑइली स्किनसाठी हा जो स्क्रब आहे तो बेस्ट आहे. हा जो स्क्रब आहे तो 10 रुपयाला तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल. ठीक आहे.
फ्रेंड्स, थोडंसं प्रोडक्ट मी माझ्या हातावर काढून घेतलेलं आहे. यानंतर हा जो स्क्रब आहे तो पूर्ण चेहऱ्याला आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनटं छान अशी आपली स्किन एक्सफोलिएट करायची आहे. त्याने आपले ब्लॅक हेड्स अँड व्हाईट हेड्स रिमूव्ह होतील. त्यानंतर आपली जी डेड स्किन आहे ती निघून जाईल. तुमच्या स्किनमध्ये पोर्समध्ये ज्या इम्प्युरिटीज असतील, धूळ माती पोल्युशन असेल ते पण डीपली क्लीन होण्यासाठी मदत मिळेल. छान अशी 3 ते 4 मिनिट स्क्रब केल्यानंतर आपल्याला चेहरा पाण्याने मस्त धुवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर छान असा ग्लो देखील आलेला आहे. फ्रेंड्स, स्किन आपण छान अशी एक्सफोलिएट केलेली आहे. यानंतर आता क्लिन्झिंगमधला थर्ड स्टेप आहे तो म्हणजे फेस पॅक. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी हप्त्यातून एकदा तरी फेस पॅक लावणं खूप गरजेचं आहे. कारण आपले जे पोर्स असतात त्यामध्ये धूळ माती पोल्युशन गेलेलं असतं, तर त्याला डीपली क्लीन करायचं असेल तर आपण फेस पॅक लावतो. ठीक आहे, आज मी तुमच्यासाठी खूप छान असा DIY फेस पॅक बनवणार आहे. तो जर तुम्ही अप्लाय केलात हप्त्यातून एकदा किंवा 2दा तर तुमचे जे पोर्स आहेत ते व्यवस्थित क्लीन होतील. जेव्हा आपले पोर्स व्यवस्थित क्लीन होतात ना तेव्हाच आपल्याला ॲक्ने, पिंपल, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम होत नाही. तर चला पटकन बघूयात आपल्याला हा फेस पॅक कसा बनवायचा आहे. आता आपण घरगुती फेस पॅक बनवणार आहोत. त्यासाठी 1 चमचा मुलतानी माती, चिमूटभर आपल्याला हळद घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा कॉफी टाकायची आहे. इथे मी रोज वॉटर घेतलेलं आहे. हे 1 ते 2 चमचे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर छान असे सर्व जे इन्ग्रेडियंट आहेत ते मिक्स करायचे आहेत. आपला मस्तपैकी घरगुती फेस पॅक रेडी झालेला आहे. आता हा जो फेस पॅक आहे तो पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला छान अशी एक थिक लेअर अप्लाय करायची आहे, म्हणजे जाडसरच अप्लाय करायचं आहे. फ्रेंड्स, याच्यामध्ये मुलतानी माती आहे. मुलतानी माती आपल्या इम्प्युरिटीज डीपली क्लीन करते. कॉफी आपल्या स्किनला ग्लोईंग बनवते. ठीक आहे, हळद आपल्या ॲक्ने पिंपलला प्रिव्हेंट करेल आणि गुलाबजल आपल्याला कूलिंग इफेक्ट देईल. 10 मिनटं फेस पॅक ठेवल्यानंतर मी स्वच्छ चेहरा माझा धुवून घेतलेला आहे. फेस पॅक मी छान असा अप्लाय केला, 10 मिनटं ठेवला. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर छान असा ग्लो बघू शकता. खूप छान अशी स्किन माझी सॉफ्ट झालेली आहे आणि डीपली क्लीनसुद्धा झालेली आहे. क्लिन्झिंग झाल्यानंतर आता आपल्याला टोनर अप्लाय करायचा आहे. माझ्याकडे 3 टोनर आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिला जो टोनर आहे तो म्हणजे डाबरचा हा रोज वॉटर, हा तुम्ही ॲज अ टोनर म्हणून वापरू शकता. सेकंड जो आहे तो आहे माझ्याकडे एल्फ गुडनेसचा हा लिकरिश टोनर. ठीक आहे, थर्ड जो आहे माझ्याकडे हा आहे द मॉम्स्कोचा नॅचरल विटॅमिन C फेस टोनर. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी डेली दिवसातून 2 वेळा किंवा 3 वेळा टोनर नक्की अप्लाय करायचा आहे. टोनर तुमचे जे पोर्स असतो ना त्याला मिनिमाइज करून त्याला बंद करण्याचं काम करतो. त्याचसोबत तुमचा pH बॅलन्स जो असतो स्किनचा तो मेंटेन ठेवतो, त्यामुळे सीबम जास्त प्रमाणात बाहेर पडत नाही. आणि तिसरी म्हणजे तुमची स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी टोनर खूप उपयुक्त आहे. तर तुम्हाला डेली 2 वेळा टोनर नक्की अप्लाय करायचा आहे. फ्रेंड्स, टोनरसाठी इथे मी रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल घेतलेला आहे. कॉटन पॅडवर आपल्याला घ्यायचं आहे आणि डॅब डॅब करून पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे. याने आपल्या स्किनचा pH बॅलन्स मेंटेन राहतो. आपले जे ओपन पोर्स असतात ते मिनिमाइज होतात आणि आपली स्किन हायड्रेट राहते. फ्रेंड्स, टोनर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. ऑइली स्किनवाल्यांसाठी जेल बेस मॉइश्चरायझर असतात किंवा वॉटर बेस मॉइश्चरायझर असतात. ठीक आहे, आज मी तुमच्यासोबत 2 मॉइश्चरायझर शेअर करणार आहे. सगळ्यात पहिला जो मॉइश्चरायझर आहे ऑइली स्किनसाठी हा आहे पॉन्ड्सचा सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर. याच्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड आहे. ठीक आहे, विटॅमिन E आहे, त्यामुळे तुमच्या स्किनला छान असा हायड्रेट ठेवेल, अजिबात स्टिकी वाटणार नाही. ठीक आहे, तर हा आहे पॉन्ड्सचा लाईट जेल. हा तुम्ही हा एक आहे ना खूप अफोर्डेबल रेंजमध्ये येतो आणि खूप छान मॉइश्चरायझर आहे. ठीक आहे, सेकंड जो माझ्याकडे आहे तो आहे द डर्माचा हा ऑइल फ्री डेली फेस मॉइश्चरायझर आहे. यामध्ये पण हायलोरॉनिक ॲसिड आहे, नायासिनामाइड्स आहे. ठीक आहे, मल्टीविटॅमिन्स आहे. हा पण छान असा स्किनला ॲब्झॉर्ब करतो. मला या दोघांमधला सगळ्यात आवडलेला हा पॉन्ड्सचा लाईट मॉइश्चरायझर. ठीक आहे, दोन्ही पण अफोर्डेबल आहे. दोघांची पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. हा पण तुम्ही वापरू शकता. हा पण माझा पूर्ण संपलेला आहे, थोडासा राहिलेला आहे. ठीक आहे, हा पण छान आहे, पण दोघांमध्ये जर कम्पेअर करायचं झालं तर मला हा खूप आवडला. ठीक आहे, मॉइश्चरायझर आपण छानपैकी अप्लाय केलेला आहे. आता स्किन केअरचा लास्ट स्टेप आहे तो म्हणजे सन प्रोटेक्शन. जर तुमची ऑइली स्किन आहे ना तर तुम्ही सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही आहे. तुम्ही जेव्हा पण घराच्या बाहेर जाल तरी तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे. घरात असाल ना तरी पण सनस्क्रीन लावा, अजिबात स्किप करू नका. कारण ज्यांची ऑइली स्किन आहे ना त्यांच्या स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी ना सनस्क्रीन पण तितकाच काम करतो. ठीक आहे, त्यामुळे जेव्हा पण तुम्ही बाहेर जाल किंवा
घरात असू द्या, तुम्हाला सनस्क्रीन लावायचीच आहे. सनस्क्रीन तुम्हाला खूप प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते, जसं की UVB UV रेज आपल्या स्किनला डॅमेज करतं, तर त्यापासून पण प्रोटेक्शन मिळेल. सनबर्न होणार नाही, पिगमेंटेशन होणार नाही, तुमची स्किन अजिबात डल होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला सनस्क्रीन हे लावायचंच आहे. मी तुमच्यासोबत जो सनस्क्रीन शेअर करणार आहे तो म्हणजे हा लोटसचा माझा सगळ्यात फेवरेट हा सनस्क्रीन आहे आणि गेली 4 वर्ष मी याला वापरते. ठीक आहे, माझा मुलगा रडतोय, त्याच्या दादाचं आणि त्याचं काहीतरी झालेलं असेल त्यामुळे तो रडतो. ठीक आहे, हा मॅट जेल सनस्क्रीन आहे. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी जेल बेस आणि वॉटर बेस सनस्क्रीन वापरायची आहेत आणि हा जेल बेस सनस्क्रीन आहे. PA++ UVA UVB SPF 50 आहे. ठीक आहे, त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला सनस्क्रीन वापरायचं आहे, जेल बेस आणि वॉटर बेस. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप लाईट आहे. ठीक आहे, हे बघा खूप लाईट आहे, त्यामुळे छान असं पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला वगैरे व्यवस्थित लावा. फ्रेंड्स, इथे मला ऑइली स्किनवाल्यांसाठी ना काही टिप्स द्यायच्या आहेत. या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत आणि याचा रिझल्ट पण तुम्हाला खूप छान मिळेल. तर सगळ्यात पहिले माझी जी टिप्स आहे ती म्हणजे तेलकट पदार्थ खाणं टाळा. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी जंक फूड, वडापाव, समोसे, चिप्स आणि बटर, तूप असे पदार्थ असतात ना, ते खाणं मला वाटतं अवॉइडच केलं पाहिजे. कारण तुम्ही जेवढं जास्त तेलकट पदार्थ खाणार ना, तेवढी तुमची स्किन जास्त तेल बाहेर फेकेल. त्यामुळे तुम्ही मोस्ट ऑफ द अवॉइडच करा. जर तुम्हाला खायचंच असेल तर तुम्ही हप्त्यातून एकदा किंवा 2 हप्त्यातून खा, डेली अजिबात खाऊ नका, अवॉइड करा प्लीज. जर तुमची स्किन तुम्हाला हेल्दी ठेवायची असेल ना, तर तुम्हाला तेलकट पदार्थ अवॉइड करायचं आहे. त्यापेक्षा घरचं जे जेवण असतं, पौष्टिक जेवण, साधं जेवण, ते खा. ठीक आहे, तर लक्षात असू द्या, तुम्हाला तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे. दुसरी जी माझी टिप आहे ती म्हणजेच की तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पाणी प्यायचं आहे. प्रत्येकाने दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिलंच पाहिजे. याने तुमची स्किन हायड्रेट राहते आणि तुमची बॉडी डिटॉक्सिफाय होते. त्यामुळे दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिलंच पाहिजे. तिसरी माझी जी टिप आहे ती म्हणजेच की मेकअप जो आपण केलेला असतो तो व्यवस्थित रिमूव्ह करणे. कारण खूप साऱ्या लेडीज काय करतात, मेकअप तर करतात पण तो मेकअप व्यवस्थित काढत नाही, स्किन केअर व्यवस्थित करत नाही, त्यामुळे तुम्हाला ॲक्ने पिंपल होतात. त्यामुळे जर तुम्ही जेव्हा पण मेकअप करा, छान असा मेकअप काढा. ठीक आहे, त्यानंतर तुमची स्किन केअर करा, त्याने तुम्हाला खूप छान असा रिझल्ट मिळेल. तर ह्या काही माझ्या टिप्स होत्या, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि त्याचा रिझल्ट पण तुम्हाला खूप छान मिळेल. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुमचे अदर काही टॉपिक्स असतील ना, तेही मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्या टॉपिक्सवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आणि आता आपण जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना, त्यांचे नाव आपण शॉर्ट आऊट करूयात. पटापट त्यांची नावं घेऊन त्यांना आपण थँक्यू म्हणूयात. तर सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे कविता दिवे, छाया स्नेहा गायकवाड, वैशाली शिंदे, सीमा पवार, योगिता महानगरे, पूनम मंडाले, सीमा पवार, जयश्री भोईर आणि रुपाली पाटणकर. तर थँक्यू सो मच टू ऑल. सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो आय लव्ह यू सो मच फ्रेंड्स. तुम्हाला पण जर वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं, तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे, जेणेकरून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊ. ठीक आहे, तर फ्रेंड्स होती आपली आजची व्हिडिओ. आय होप व्हिडिओ आवडली असेल. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. लॉट्स ऑफ लव्ह अँड बाय. टेक केअर.